नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? आज आपण बघणार आहोत लेक्चर नंबर 2 ऑब्झर्विंग स्पेस अँड टेलिस्कोप. ओके, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा. तर चला सुरू करूयात. तर बघा, पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की काय असतं टेलिस्कोप, त्यामध्ये काय काय असतं, कशामध्ये असतं, कसे वर्क करते, काय कशा पद्धतीने असते, हे सगळं आपण बेसिक लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर बघा, टेलिस्कोप काय असते. टेलिस्कोप इट इज नथिंग बट एक टाईपचा इन्स्ट्रुमेशन आहे, जे आपण डिस्कस देखील केलं होतं खूप वेळास. ओके, टेलिस्कोप एक असा जे ही आहे इन्स्ट्रुमेशन आहे, जो की हे करतो, एक म्हणजे तो आरशासारखा असतो, ट्यूबसारखा असतो, जसं ट्यूब असते ना त्याच्यासारखा असतो. ओके, ट्यूबसारखा असतो शेप त्याचा. जे कुठेही तुम्ही टेलिस्कोप बघा तर ती कसं असतो, टेलिस्कोप जो आहे तर तो म्हणजे ह्या ट्यूबसारखा शेप असतो त्याचा. ओके, आणि त्याच्यामध्ये स्पेशल लेन्सेस असतात. ओके, ग्लासेस असतात, त्याच आपण लेन्सेस म्हणतो. अशा टाईपचे जे हे असतात, स्पेशल ग्लासेस वगैरे असतात, अशा टाईपचे जे असतात त्यालाच लेन्स म्हणतात. ओके, ते खूप लहान लहान असतात, त्यामध्ये सिच्युएटेड असतात, त्यातूनच आपण खूप सारे ऑब्जेक्ट ऑब्झर्व करतो. ओके, आणि बेसिकली त्याच्यामध्ये जो त्याचा यूज केला जातो. ओके, इट इज यूज्ड फॉर ऑब्झर्विंग स्पेस. म्हणजे तो जो आहे त्याचा यूज जो आहे बेसिकली कशासाठी केला जातो, तर ऑब्झर्विंग स्पेस. म्हणजे स्पेसमध्ये काय प्रेझेंट आहे, कोणता प्लॅनेट प्रेझेंट आहे, कशा टाईपचे गॅलेक्सी आहेत, कशा टाईपचे फंडामेंटल ॲक्टिव्हिटी आहेत, जे फंडामेंटल ॲक्टिव्हिटी होत राहतात, तर ते ऑब्झर्व करण्यासाठी सायंटिस्ट लोकांना गरज पडत होती. त्यामुळे त्यांनी हे टेलिस्कोप बनवलेली आहे. ओके, आता या टेलिस्कोपचे देखील काही टाईप्स आहेत. तर पहिला आहे ऑप्टिकल टेलिस्कोप, त्यानंतर आहे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, त्यानंतर आहे रिफ्लेक्शन टेलिस्कोप, आणि ओके त्यानंतर आहे न्यूटोनियन अँड सिच्युएटेड. ओके, तर हे आपण सर्व नंतर एक बघूयात. ओके, तर काय असते ते आपण हे बघूयात. तर पहिल्यांदा आपण बघूयात ऑप्टिकल टेलिस्कोप. तर ऑप्टिकल टेलिस्कोपला जे आहे 2 लेन्सेस असतात, ही एक लेन्स, दुसरी लेन्स. ओके, अशा पद्धतीने आहेत. याला रिफ्लेक्शन टेलिस्कोप पण म्हटलं जातं. हे जे ऑप्टिकल लेन्स आहेत हे पण म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह लेन्सेससारखं काम करतात. ओके, म्हणजे काय होतं बघू शकता, या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे समजा, इथून असे रे येतात आणि या ठिकाणी मीट होतात, अशा पद्धतीनं या ठिकाणी हे होतात असे, आणि पुन्हा काय होतात, हे जे आईस पीस आहे इथून असे जातात. ओके, इथून कलेक्ट जातात असे. तर हे जे आहे अशा पद्धतीनं काही होतं, इथेही तसंच होतं आहे. ओके, तर हे जे आहे दोन्ही ठिकाणी काही अशाच पद्धतीनं होतं आहे. ओके, तर हे ओके, तर टू कलेक्ट द मॅक्झिमम अमाउंट ऑफ लाईट कमिंग फ्रॉम हॅवी ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट लेन्स शुड बी मेड ऑफ लार्ज ॲज पॉसिबल. म्हणजे बघा काय, जर जास्त लाईट पाहिजे तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट पाहिजे, जे की हॅवी व्हॅल्यू असणार आहे, कोणत्याही ऑब्जेक्टमधून येते. समजा जर त्याच्या ऑब्जेक्टिव्ह लेन्स तो काय करतो, तर शुड बी ॲज पॉसिबल. म्हणजे जर आपल्याला पाहायचं आहे त्याच्या ऑब्जेक्टमध्ये, तर ती लेन्स जे आहे तर ते आईस पीसपेक्षा जास्त असते. बघा जसं की आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्ट पाहायचा आहे, तर बघा हा जो सोर्स ऑफ लाईट आहे. ओके, ही सोर्स ऑफ लाईटपेक्षा बघा जो आईस ऑफ पीस आहे तो काय आहे, लहान आहे. ओके, जो आईस पीसपेक्षा मोठा आहे सोर्स ऑफ लाईटचा आहे. ओके, तर ही हे सोर्स ऑफ लाईट नाही, ही जो पीस दिसते, ही जी ऑब्जेक्टिव्ह लेन्स दिसते. ओके, ही जी ऑब्जेक्टिव्ह लेन्स दिसते ही आईस पीसपेक्षा कशी आहे, जास्त आहे. ओके, तर ही काय आहे, जास्त आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आहे. ही जी काही लाईट येते इथं, तर ही कलेक्ट होते स्मॉलेस्ट, म्हणजे जे ऑब्जेक्टच्या थ्रू पास होते. ओके, म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे. ओके, या ऑब्जेक्टमधून जे ही जी लाईट आहे ती ऑब्जेक्टच्या थ्रू पास होते. ओके, स्मॉल लेन्समधून हे होते, ज्या थ्रू कलेक्ट केली होते. म्हणजे बघा, एखादी समजा इथं ऑब्जेक्ट आहे. ओके,
या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टमधून असे रेज पास होत आहेत बरोबर असे, त्यानंतर इथे आला इथे असे कलेक्ट झालेत बरोबर आणि तिथून आईस पीसमध्ये गेलेत. तर ही जे स्मॉल हे असतात ओके, तर हे जे स्मॉल रेज असतात ओके आणि त्याच्यासाठी काय असतात स्मॉलर लेन्स देखील असतात, त्याच्या थ्रू ते कनेक्ट केले जातात ओके, कलेक्ट केले जातात आणि जे ते कलेक्ट होतात त्यालाच काय म्हटलं जातं, ज्या ठिकाणाहून असे कलेक्ट केले जातात ना बघा आता या ठिकाणाहून आले ओके सोर्स ऑफ लाईट, तर अशा पद्धतीने या सोर्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्समधून या ठिकाणी आले इथेही केले जाते आणि इथं कलेक्ट करून इकडं असं पाठवलं जातं, जिथे कलेक्ट करून पाठवलं जातं त्याला काय म्हटलं जातं आईस पीस असं म्हटलं जातं ओके. तर हे अशा पद्धतीनं आहे. ही जी आपण बघितलं ना हे जे आईस पीस आहे, तर हे अशा पद्धतीनं काय आईस पीस असतं ओके. तर हे जे आईस पीस आहे तर तो काय करतो प्रोडक्ट तयार करतो, म्हणजे एक लार्जर इमेज तयार करतो, लार्जर इमेज सोर्स तयार करतो ओके. आणि हे जे लाईट आहे ओके, ते लाईट रे काय होतात चेंज होतात, त्यांची डायरेक्शन चेंज होते. आपण बघितलं होतं ना रिफ्लेक्शनमध्ये अशा पद्धतीनं, इथून रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये बघितलं होतं अशा पद्धतीने जे आहे लाईट जे आहे पाथ बदलते ओके. तर अशा पद्धतीने जे आहे तर ज्या वेळेस ॲटमॉस्फिअरमध्ये ते येते त्यावेळी ॲटमॉस्फिअरमध्ये इंटर होते, पास होते ॲटमॉस्फिअरमधून, तर तेव्हा ते काय करते तशा पद्धतीनं पाथ बदलते ओके. तर हे जे आहे तशाला काय म्हटलं जातं रिफ्रॅक्टिव्ह टेलिस्कोप म्हटलं जातं ओके. जे लाईट जे आहे तर लाईटचे जे रे आहेत तर ते स्वतःचे डायरेक्शन चेंज करतात किंवा ज्यावेळेस ते जे लेन्समधून इंटर करतात आणि नंतर ते ॲटमॉस्फिअरमध्ये जातात तर ते अगेन काय करतात त्यांचं जे अगेन नंतर आणखीन म्हणजे ऑब्जेक्ट आहे ओके, ऑब्जेक्टमधून असं हे आलं ॲटमॉस्फिअरमधून हे केलं तर त्यावेळेस देखील त्यांचे अगेन काय करतात ते ॲटमॉस्फिअरमध्ये आल्यानंतर तर त्या ॲटमॉस्फिअरमधून पास केल्यानंतर देखील ते काय करतात त्यांची डायरेक्शन हे करतात लेन्समधून ओके. तर याला काय म्हटलं जातं रिफ्रॅक्टिव्ह टेलिस्कोप म्हटलं जातं ओके. तर याच्यामध्ये जे आहे मेड अप ऑफ युझिंग कॉन्केव मिरर, याच्यामध्ये कॉन्केव मिरर यूज केला जातो. जी लाईट जे रे आहेत तर ते म्हणजे मिररमधून पास होतात, तर ते जे आहेत रे ज्यावेळेस असे त्याच्यामध्ये ज्यावेळेस कॉन्वेकेव मिरर असतो तर त्या टाईपच्या टेलिस्कोप मला काय म्हटलं जातं रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हटलं जातं ओके. तर हे जे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहेत मेनली याचे 2 टाईप्स पडतात ओके. तर न्यूटोनियन आणि गॅसिलियन हे 2 टाईप्स पडतात, कारण का ते कॉन्व्हेक्स मिररमधून रिफ्लेक्ट होतात ओके. तर बघूयात हे कशा पद्धतीनं होत आहेत. बघा हा आहे कॉन्केव मिरर ओके, हा आहे कॉन्केव मिरर ओके. कॉन्केव मिररमध्ये बघू शकता या ठिकाणी आणि हा आहे प्लेन मिरर. तर बघा कॉन्केव मिररमधून असा हा रे येते ओके आणि इथे रे आल्यानंतर हा अशा पद्धतीने वर पास होते ओके. या ठिकाणी आईस पीस आहे. त्यानंतर या ठिकाणी ही बघा इथंही तसंच आहे, या ठिकाणावर असं येतं इमेज आणि अशा पद्धतीने होते, इथे इमेज फॉर्म होते, म्हणजे लहान इमेज काय होणार मोठी दिसणार ओके. आणि हे जे लाईट सोर्स आहे तो अशा पद्धतीने हे होणार ओके. तर या ठिकाणावरून असा लाईट सोर्स येतो या ठिकाणावरून आणि या ठिकाणावरून असं काय होते लाईट सोर्स येते ओके. ही झाली फर्स्ट याच्यामध्ये काय की कॉन्केव मिरर आहे ओके. या ठिकाणी प्लेन मिरर आहे आणि या ठिकाणी असं लाईट सोर्स येतो, लाईट सोर्स आल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने रिफ्लेक्शन होणार, त्यानंतर याला प्लेन मिररला पुन्हा इथं अशा पद्धतीने जाणार ओके. तर इथून पुन्हा अशा पद्धतीने इकडे गेल्यावर इथं लहान ऑब्जेक्ट काय होणार मोठा दिसणार ओके. तेच जर आपण तेच जर गॅसोलिनमध्ये बघायचं म्हटलं तर बघा या ठिकाणी काय होणार, बघा या ठिकाणाहून असे एक समजा एखादा ऑब्जेक्ट आहे ओके. तर या ठिकाणावर असा लाईटचा सोर्स येणार, रिफ्लेक्टिंग सोर्स येणार आणि या ठिकाणी असा कॉन्व्हेक्स मिररला अशा पद्धतीने येतं होणार ओके. आणि नंतर हा आईस पीसमध्ये असं जाणार ओके. तिथे इथेही असंच आहे, अशा पद्धतीने लाईट सोर्स येणार, इथे असं येणार आणि अशा पद्धतीने येणार ओके. याच्यामध्ये बघा याच्यामध्ये कॉन्व्हेक्स मिरर आहे, आईस पीस आहे ओके आणि या ठिकाणी कॉन्केव मिरर देखील आहे. तर अशा पद्धतीने आहे या ठिकाणी तिन्ही यूज आहे ओके ओके. तर अशा पद्धतीने येणार या ठिकाणी कॉन्केव मिररला तो हे होणार आणि इथून पुन्हा नंतर अशा पद्धतीने या ठिकाणी येणार ओके. जर तुम्हाला एखादं वेगळ्या म्हणजे थोडं हटके बोलायचं म्हटलं तर समजा हे कशासाठी आहे बघा, खूप सारे सायंटिस्ट लोक आहेत आज देखील. जर समजा एखादा मला आता इथून हे बघायचं आहे, एखादा ऑब्जेक्ट प्लॅनेट बघायचा, गॅलेक्सी बघायची मला इथून ओके. तर आपण असं बघू शकतो गॅलेक्सी नाही बघू शकत. का बघू शकत नाही, कारण ते आपल्या डोळ्याला पॉसिबल नाही इतकं बघणं. त्याकरिता आपल्याला काय लागणार आहे टेलिस्कोप लागणार आहे बरोबर. पण टेलिस्कोप
मधून आपण बघू शकतो की त्याचं कशा पद्धतीने गॅलेक्सीमध्ये कोणकोणते ग्रह आहेत, कोणकोणते प्लॅनेट्स आहेत, कोणकोणते प्लॅनेट्स कशा पद्धतीने भिंगत आहेत. तर हे जे आहे हे होतं. ओके, तर याचा शोध जे आहे गॅलिलिओने लावला होता, हे पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर हे काही अशा पद्धतीनं हे आहे, हे आपण बघितलेलं आहे. ओके.